ॲग्रोमॉलचं उद्घाटन आहे, परंतु त्याला दिल्लीला लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळे आजच मी या ब्रँचला भेट दिलेली आहे. म्हणजे सुनीलचं खरं कौतुक केलं पाहिजे की स्वतःच्या पायावर उभं राहून स्वकष्टाने त्यांनी प्रवरा नदीच्या पलीकडे एक मॉल सुरू केला आणि आता हे दुसरं ब्रँचच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे दालन निर्माण केलं आहे. मी खरं म्हणजे उद्या यायला पाहिजे म्हणून मला येता येत नाही, म्हणूनच आज या ठिकाणी मी भेट दिलेली आहे. माझ्या या कार्यक्रमाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. उद्या काही शेतकऱ्यांना देखील पुरस्कार दिला जाणार आहे. ज्यांना पुरस्कार दिला त्या सर्व शेतकरी बांधवांना, मित्रांना माझा मनापासून नमस्कार. त्याचप्रमाणे गोशाळा हे आजच्या कालखंडामध्ये किती महत्त्वाचं आहे. त्या गोशाळाला देखील सुनीलने काही मदत केलेली आहे, पुरस्कार दिले आहेत. त्यांना देखील शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं नीती नियम पाळून शेतकऱ्यांचं कसं भलं होईल. आपल्याला फार नफा मिळणार नाही, कमीत कमी नफ्यामध्ये चांगलं काम, चांगली क्वालिटी, चांगला गुणाचा माल शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. मी पूर्वीपासून तुझ्याबरोबर आहे, आजही तुझ्याबरोबर आहे, भविष्यात तुझ्या या सर्व कार्यासाठी मी बरोबर असेल. तुला पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. गेल्या 18 वर्षापासून कृषी व्यवसायात काम करत असताना एक वेगवेगळ्या स्वरूपातून शेतकऱ्यांची सेवा आम्ही तालुक्याच्या बाहेर केलेला आहे. आणि 18 वर्षाचा एक कृषी व्यवसायाचा चांगला अनुभव आमच्या पाठीशी आहे. आम्ही एक व्यंकटेश ॲग्रोमॉल शाखा नंबर 1 आमची ही खानापूर या ठिकाणी देवठाण रोडला आहे. आणि ही व्यंकटेश ॲग्रोमॉल शाखा नंबर 2 नवलेवाडी फाटा या ठिकाणी आम्ही 8 मार्च वार रविवार सकाळी 9:30 वाजता आपल्या विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय मंत्री शंकरजी गायकर साहेब, तसेच प्रभाकरजी शिंदे साहेब, पंचगंगा सीडचे अध्यक्ष आणि आपल्या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे साहेब ह्या सर्वांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या पार पडणार आहे. खरं तर ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील एक साधारणतः नामांकित शेतकरी ज्यांनी वेगवेगळे उत्पन्न मोठ्या स्वरूपात काढलेले आहेत, टोमॅटो असेल, कांदा असेल, वेगवेगळे फळपिकं असेल, अशा स्वरूपाचे आपण आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण एक 19 शेतकरी पुरस्कार आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आपल्या अकोले तालुक्यातील विरगावची गोशाळा आहे, त्यांचंही एक फार मोठ्या प्रमाणावर काम आहे. अशाही गोशाळेसाठी आपण प्राधान्याने एक आपलं आदर्श गोपालक पुरस्कार म्हणून दिलेला आहे. तर अशा या मोठ्या कार्यक्रमासाठी माझी अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं. धन्यवाद.